एक नजर टाकूयात। अर्थातच एका महत्त्वाच्या बातमीवर अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाली आहे। चाटेचं राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदावरून निलंबन करण्यात आलंय। चारित्र्याची पडताळणी करून नेमणुका करण्याची सूचना आता करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील, असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलंय। त्यामुळे आत्ताची महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करावी लागलेली आहे। एकीकडे मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, या हत्या प्रकरणाशी संबंधित असणारे हे सगळेजण जे आरोपी आहेत ते आरोपी हे वाल्मिक कराडशी संबंधित आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड आणि त्यामुळेच ही परिस्थिती ओढावलेली आहे। विष्णू चाटे हा सुद्धा एक मुख्य आरोपी ज्याच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करावी लागलेली आहे। अधिक माहिती घेऊया, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, काय अधिक माहिती? आपण गेले महिनाभरात जे काही वातावरण बघितलं असेल की ज्या प्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची अनुषंगाने जिल्ह्यात जे काही घडामोडी चालू आहेत आणि हे जे प्रकरण आहे हे केवळ राज्यातच नाही तर देशभरात गेलं असं म्हणावं लागेल। आणि या प्रकरणातला तो मुख्य आरोपी होता विष्णू चाटे। हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता, केज तालुका अध्यक्ष, आणि आधी त्याचे निलंबन करण्यात आले होते। आता त्याच अनुषंगाने एक मोठी घडामोड झाली असं म्हणायला लागेल। काल रात्री उशिरा जे तटकरे आहेत यांनी बीड जिल्ह्याची जी राष्ट्रवादीची पूर्ण कार्यकारिणी ही बरखास्त केल्याची माहिती दिली आहे। विशेष म्हणजे इथून पुढे जे कार्यकारिणी सदस्य किंवा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष हे नियुक्त केले जातील यांची चारित्र्य पडताळणी देखील केली जाणार आहे आणि नंतर त्यांना नियुक्ती भेटणार आहे। ज्या प्रकारे देशमुखांची हत्या झाली होती आणि या हत्याकांडातले जे आरोपी होते चाटे आणि हे कराड यांची निकटवर्ती असल्यामुळं या एकंदरीत जी बदनामी आपण झाल्याचं बघायला भेटलं, त्या अनुषंगाने तर ही जी कारवाई ही करण्यात आली असं म्हणण्यात येईल। कारण आजवर एवढी मोठी जी बरखास्तीचा विषय कधीच झाला नसेल आता राष्ट्रवादीने केला असं म्हणायला नक्कीच जागा आहे। आणि आज ही पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे चारित्र्य तपासल्याशिवाय कुठल्याही पदाधिकाऱ्याची नियुक्ती होणार नाहीये आणि तोपर्यंत पुढील कार्यकारिणी होईपर्यंत राजेश्वर चव्हाण तत्काळ आता जे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत हेच काम पाहतील। मात्र नवीन कार्यकारिणी नियुक्त करताना पूर्ण चरित्र बघितल्याशिवाय कुणालाही पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही असं स्पष्ट पक्षाकडून सांगण्यात आले। वर्षा, नक्कीच स्वानंद, मात्र सगळ्यात महत्त्वाचं विष्णू चाटेमुळे जर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होत असेल तर याचा अर्थ असाही दिसतो की विष्णू चाटेचे जे काही कॉल रेकॉर्ड सापडलेले आहेत पोलिसांना यामधनं अनेक बाबी स्पष्ट होत आहेत ज्या येत्या काळामध्ये पुढे येऊ शकतात आणि हीच बाब लक्षात घेता इतका मोठा निर्णय अजित पवारांना घ्यावा लागलाय। नक्की तसं म्हणायला वाव आहे, कारण गेल्या काही दिवसात खंडणी प्रकरण आणि खून प्रकरणाचा काही संबंध आहे का हे जर तपास सीआयडी आणि एसआयटी करत होती त्यात त्यांना नक्कीच काहीतरी भेटला असणार आहे। त्या अनुषंगाने ती कारवाई केली गेलेली आहे। जे राजेश्वर चव्हाण आहे त्यांना आम्ही आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता राजेश्वर चव्हाण हे देखील मुंबईत असल्याचं समजलंय आणि आता पुढील नेमकं काय कारवाई पक्ष करतंय याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। बच्चा, नक्कीच खूप मोठी घडामोड म्हणावी लागेल। बीडमधून तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर विष्णू चाटे याच्यामुळे पूर्ण जिल्हा कार्यकारिणी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची तीच बरखास्त करावी लागलेली आहे आणि आत्ताची ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण संपूर्ण प्रकरणामध्ये आता धागेदोरे कोणापर्यंत आलेले आहेत याचा सगळा तपास जो आहे तो येत्या काळामध्ये आणखीन तीव्र होताना आणि स्पष्ट होताना पाहायला मिळेल।